नमस्कार प्रेक्षकांनो. ठरलं तर मग ह्या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये मैनावती आणि सदाशिव सायली अर्जुनला अडवतात आणि त्यांच्याकडे माफी मागू लागतात. तर सायली म्हणते की तुम्ही माफी मागूच नका, तुमची लायकी नाहीच आहे आणि मी तुम्हाला आता यापुढे आई बाबा बोलणार पण नाही. कारण तुम्ही फक्त चोरी नाही केली आमच्या घरात, आणि आमच्या पूर्ण जिल्ह्यात बेशुद्ध केलं होतं, त्यांना गुंगीचं औषध दिलं होतं. त्यामुळे तुमची लायकी काय आहे ना हे आम्हाला कळालं आहे. त्यामुळे पुन्हा आमच्यासमोर झुकण्याचा प्रयत्नसुद्धा करू नका. अर्जुन विचारतो की आता मी विचारलेल्या प्रश्नांची आम्हाला खरी उत्तरं द्याल का? जर नाही ना दिली तर याद राखा काय करेल ते. त्यामुळे सदाशिव आणि मैनावती घाबरतात आणि सायली आणि अर्जुनने विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देऊ लागतात. तेव्हा आता त्यांच्याकडून प्रियाबद्दलचं सत्यसुद्धा समोर यायला अंदाज आपण लावू शकतो. पुढे आता सचिन समीराला घेऊन एका कॅफेमध्ये बसलेला असतो. त्याच ठिकाणी अस्मिता पण तिच्या मैत्रिणींना घेऊन त्याच कॅफेमध्ये आलेली असते. तिचं लक्ष आता सचिनकडे जातं आणि सचिनचं लक्ष समीराकडे असतं. सचिनने आता अस्मिताला बघितलेलं असतं. तो म्हणतो की समीरा उठ इथून, चल आपण दुसरीकडे जाऊया. समीराला काही समजतच नाही. ती म्हणते की तुम्ही असं का करताय? काय झालंय सचिन? कोण आलं इथे? तो म्हणतो की नंतर प्रश्न विचारा, अगोदर उठ आणि चल. तो तिला हाताला खेचूनच त्या कॅफेच्या बाहेर घेऊन येतो. पण अस्मिताने बरोबर सचिनला समीराचा हात पकडलेला बघितलेलं असतं. ती त्यांचा पाठलाग करत कॅफेमधून बाहेर येते आणि सचिनला शोधू लागते. पण तोपर्यंत सचिन आणि समीरा गायब झालेले असतात. थोड्याच वेळात अस्मिताला सचिनसारखा शर्ट घातलेला एक माणूस दिसतो आणि सचिनला मागून अस्मिता हात लावते, पण तो दुसराच कोणीतरी असतो. तेव्हा आता प्रेक्षकांनो, समीराला अस्मिता ओळखू शकेल का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे. पाहत राहा ठरलं तर मग. अशाच डेली प्रोमोसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.